गावागावातील आरोग्य प्रश्न आता थेट आरोग्य मंत्र्यांसमोर मांडता येणार आहेत. तर न्यायालयीन परवानगी शिवाय नैसर्गिक जलाशयात विसर्जनाला बंदी कायम करण्यात आलेली आहे. अमेरिका भारतावर चीनला मदत करत आल्याचा आरोप का करतेय? तर बँक आपले पैसे थेट कर्ज जामीनदाराकडनं वसूल करू शकते का? राज्यांना खनिज उत्खननावर कर लावता येणार नाही. जेमिमा रॉड्रिग्जनं दुखापतीमुळे माघार घेतलीये. तर अभिनेत्री राणी मुखर्जीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 15 ऑगस्ट वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आरोग्य सेवांची. गाव पातळीवरील आरोग्य सेवांमधील अडचणी, नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न थेट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे स्वातंत्र्यदिनी राज्यभरातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाईन संवाद साधणार आहे. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजता हा जनसंवाद होणार आहे. यावेळी राज्यातील 124 नव्या आरोग्य संस्थांचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात येणार आहे. ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती आणि एकात्मिक आरोग्य वर्धिनी समित्यांच्या सदस्यांचा या संवादात सहभाग होणार आहे. गावातील आरोग्य सुविधांची स्थिती, योजनांची अंमलबजावणी, आरोग्य सेवांमधील अडथळे तसंच नागरिकांच्या अपेक्षा याबाबत थेट चर्चा होणार आहे. निवडक 5 समिती सदस्यांना आरोग्य मंत्र्यांसमोर आपले प्रश्न व अनुभव मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या केवळ प्रशासकीय पातळीवर न राहता त्या थेट धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. गावागावात ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समितीचे सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पॉडकास्टची दुसरी बातमी गणेश मूर्तीची. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या संदर्भातील याचिकांवर प्रदीर्घ सुनावणीनंतर उच्च न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवलाय. त्याचवेळी पीओपी मूर्तींचं न्यायालयाच्या परवानगीशिवाय नैसर्गिक जलाशयात विसर्जन न करण्याबाबतचा गेल्या वर्षी 9 जूनला दिलेला अंतरिम आदेश निर्णय येईपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. पीओपी मूर्ती घडवणं आणि विक्रीवर बंदी असल्याची 5 वर्षांपासूनची भूमिका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ गेल्या वर्षी न्यायालयात बदलली. पीओपी मूर्ती बनवणं आणि विक्रीवर बंदी नसल्याची सुधारित भूमिका 9 जूनला सुनावणीवेळी मांडली होती. आपली मार्गदर्शक तत्व ही केवळ शिफारस किंवा सूचना स्वरूपात असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. सीपीसीबीच्या बदललेल्या भूमिकेच्या त्या पार्श्वभूमीवर पीओपी मूर्तींचं उत्पादन आणि विक्रीवर घातलेली बंदी न्यायालयानं उठवली होती. परंतु या मूर्तीचे न्यायालयाच्या परवानगीशिवाय नैसर्गिक जलाशयात विसर्जन केले जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. आणि तोच अंतरिम आदेश या प्रकरणी अंतिम निकाल दिला जाईपर्यंत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं कायम ठेवण्याचं स्पष्ट केलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात अमेरिकेची. अमेरिका भारत आणि चीनसह जगभरातील अनेक देशांवर जड शुल्क लादण्याची तयारी करतोय. अमेरिकेनं आता असा आरोप केलाय की भारत आणि कॅनडासह 40हून अधिक देश चीनला जड शुल्क चुकवण्यासाठी मदत करण्याकरता एक शॅडो ट्रान्सशिपमेंट नेटवर्क चालवतायत. अशा कारवाया शोधण्यासाठी आणि त्यांच्यावर दंड आकारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनानं केल्याचं वृत्त आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य व्यापार सल्लागार पीटर नेव्हारो यांनी ट्रान्सशिपमेंट घोटाळ्याचा उल्लेख करत म्हटलंय की 2018 नंतर ट्रान्सशिपमेंट अधिक सामान्य झालं, जेव्हा ट्रम्प प्रशासनानं अन्यायकारक व्यापार पद्धतींचा सामना करण्यासाठी कलम 301 अंतर्गत चीनवर शुल्क लादलं.
पॉडकास्टची चौथी बातमी जामीनदारांसाठी. जर तुम्ही कुणाच्या कर्जासाठी जामीन दिला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही तर बँक जामीनदाराकडनं थकीत रक्कम वसूल करू शकते. एका प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयानं असा निर्णय दिला की बँकेला जामीनदाराकडनं पैसे वसूल करण्यापूर्वी ते मूळ कर्जदाराकडनं वसूल करण्याची आवश्यकता नाही. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे खाण आणि खनिज सुधारणा विधेयकाची. खाण आणि खनिज सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेनं मंजूर केलंय. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. खनिज उत्पादनावर कर लावण्याचा राज्यांचा अधिकार काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारनं हे विधेयक आणलं होतं. 2024 मध्ये एका प्रदीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं राज्यांना कर लावण्याचा अधिकार दिला होता. तेव्हापासून राज्य खनिज उत्पादनावर कर आकारतायत. आता हा कायदा लागू झाल्यामुळे झारखंड आणि केरळ सारख्या खनिज संपन्न राज्यांनी केंद्र सरकार विरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारनं संसदेत हे विधेयक आणून त्यांचे हक्क हिरावून घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेचं नुकसान होणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्रही लिहिलंय. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. आशियाई करंडक आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या 2 महत्त्वाच्या स्पर्धांआधी भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का बसलाय. जेमिमा रॉड्रिग्ज हिनं दुखापतीमुळे या 2 महत्त्वाच्या स्पर्धांमधनं माघार घेतलीय. जेमिमा रॉड्रिग्ज हिच्याऐवजी प्रतिका रावल हिची भारतीय महिला संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे. इंग्लंडमधील 100 या स्पर्धेमध्ये खेळत असताना जेमिमा रॉड्रिग्ज हिला दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे तिला माघार घ्यावी लागलेली आहे. BCCIकडनं याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री राणी मुखर्जीची. अभिनेत्री राणी मुखर्जीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. ऑस्ट्रेलियातल्या ट्रोब विद्यापीठानं त्यांना ऑनर डॉक्टर ऑफ लेटर्स ही मानद पदवी प्रदान केली आहे. भारतीय सिनेमातील योगदानासोबतच महिला, मुलं आणि वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत तिला हा सन्मान देण्यात आलेला आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026 अंतर्गत मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर इथं झालेल्या समारंभात राणीनं ही पदवी स्वीकारली. या सन्मानासह ती शाहरुख खान नंतर ला ट्रोब विद्यापीठाकडनं मानद डॉक्टरेट मिळवणारी दुसरी भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व ठरलेली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.